मग झूम ॲप असेल, गुगल मीट असेल, स्वतःचे यूट्यूब चॅनल असेल, यूट्यूबवरील लिंक असतील, यूट्यूबवरील व्हिडिओ असतील, त्याचबरोबर दीक्षा ॲप असेल, शासकीय स्वाध्याय उपक्रम असेल, दूरदर्शनवरील टीव्हीचा कार्यक्रम असेल, या सर्व माध्यमातून आपण या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर कोरोनाचा प्रादुर्भाव असताना सुद्धा एक जबाबदारी म्हणून आपण अशा विद्यार्थ्यांच्या पालकांच्या पर्यंत सुद्धा या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि असे जे विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहापासून बाहेर होते अशा सर्व विद्यार्थ्यांना या प्रवाहामध्ये आणण्याचा आपण मोठा सर्वांनी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर आपण ऑनलाईन शिक्षणाद्वारे सुद्धा या विद्यार्थ्यांना आपल्या परीनं जे शिक्षण आपल्याला देता येईल ते शिक्षण आपण घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. पण ऑनलाईन शिक्षणामध्ये नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल, विद्यार्थ्यांची उपस्थिती असेल, वेळेची मर्यादा असेल, मोबाईलची सुविधा असेल, तसेच विषयातील ज्या संकल्पना असतील, व्याख्या असतील, संज्ञा असतील, विषयाचं जे स्पष्टीकरण असेल ते विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवताना येणाऱ्या अडचणी असतील, त्या सर्व लक्षात घेता ऑफलाईन शिक्षण केव्हाही श्रेष्ठ ठरेल. हे जसं मला वाटतं तसं आपल्या सर्वांना सुद्धा वाटत असेल की ऑफलाईन शिक्षणाच्या माध्यमातून आपण या सर्व संकल्पना असतील किंवा ज्या संज्ञा असतील, व्याख्या असतील, त्या मुलांच्या पर्यंत आटोकाट पोहोचवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असतो. आणि म्हणूनच प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी आदरणीय मान्य श्री कांबळे साहेब यांनी 31 ऑगस्टला पहिलीपासून पुढचे वर्ग पालकांच्या संमतीने सुरू करा अशा प्रकारचा एक आदेश दिला, ज्यानुसार सप्टेंबरच्या 6 तारखेपासून बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी शाळा सुरू करण्यात आल्या. या पहिल्या दिवशी जवळजवळ 2,01,000 पटापैकी 83,799 मुले शाळेमध्ये दाखल झाली. म्हणजे आपल्या लक्षात येईल की ऑफलाईन शाळेचा ज्यावेळी आदेश आला तर भरघोस असा प्रतिसाद त्या मुलांच्याकडून आपल्याला या सांगली जिल्ह्यामध्ये मिळाला. सांगली जिल्ह्यामधील कोविड-19 ची परिस्थिती पाहता कांबळे साहेबांनी हा एक मोठा निर्णय या ठिकाणी घेतला आणि खऱ्या अर्थाने सर्वत्र ऑफलाईन शिक्षणाला या ठिकाणी सुरुवात झाली. पलूस तालुक्यामध्ये सुद्धा बऱ्याच शाळांनी हा निर्णय घेतला आणि सध्या सगळीकडे कोविड-19 चे जे नियम आहेत ते नियम पाळून या ठिकाणी ऑफलाईन शाळा या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत. पण हे ऑफलाईन शिक्षण सुरू करत असताना आपण सर्वांना दिनांक 7 जुलै 2021 ऑफलाईन शिक्षण सुरू करण्याचे जे परिपत्रक आलं होतं आणि या परिपत्रकामध्ये काही सूचना आपल्याला दिल्या होत्या. बऱ्यापैकी आपण या सर्वांनी या सूचनांचा उपयोग केलेला आहे, सूचना वाचलेल्या आहेत आणि या सूचनानुसार आपण ऑफलाईन शाळा या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत. या ऑफलाईन शाळा सुरू करताना ग्रामपंचायत स्तरावरती जी कमिटी होती, या कमिटीचा सुद्धा कोविड-19 च्या संदर्भात जी नियंत्रण समिती होती, ज्याच्यामध्ये सरपंच असतील, तलाठी असतील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष असतील, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी असतील, ग्रामसेवक असतील, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, या सर्वांच्या समितीनं या परिपत्रकामध्ये काही चर्चा करण्यासंदर्भात काही सूचना केल्या होत्या आणि या सूचनांचा बऱ्यापैकी सर्व शाळांनी ओहळ घेतला आणि त्यानुसार सर्वत्र या ठिकाणी ऑफलाईन शाळा या ठिकाणी सुरू करण्यात आल्या. मी फक्त हे जे परिपत्रक आहे या परिपत्रकामध्ये 2 परिशिष्ट आपल्याला दिली होती, परिशिष्ट अ आणि परिशिष्ट ब. या परिशिष्ट अ आणि ब नुसार आपल्याला शाळा कशी सुरू करता येईल याच्या संदर्भात या ठिकाणी मार्गदर्शन केलं होतं. मग ही शाळा कशी सुरू करायची ऑफलाईन पद्धतीने, तर बऱ्यापैकी आपण सुरू केलेलीच आहे. पण माझ्याकडे जो विषय आहे ऑफलाईन शाळा सुरू करणे, या विषयाला धरून मी आज आपल्या समोर परिशिष्ट अ आणि परिशिष्ट ब मध्ये ज्या सूचनांचं पालन आपल्याला करायला सांगितलं होतं त्याच्या संबंधित मी या ठिकाणी आपल्याला माहिती देणार आहे. माझ्यामध्ये माझी जी लिंक आहे, दुसऱ्या मोबाईलला सगळ्यांना लिंक माझी दिसत असेल, त्याच्यावरती माझी पीपीटी तुम्हाला दिसत असेल. ऑफलाईन शाळा सुरू करणे याच्यामध्ये परिशिष्ट अ आणि परिशिष्ट ब असं दिलं होतं. तर परिशिष्ट अ मध्ये आपल्याला शाळा सुरू करण्यापूर्वी
आणि परिशिष्ट ब मध्ये आपल्याला शाळा सुरू झाल्यानंतर असे दोन भाग दिले होते. परिशिष्ट अ मध्ये आपल्याला शाळा सुरू करण्यापूर्वी आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षा विषयक उपाययोजनाबाबतचे मार्गदर्शक सूचना केल्या होत्या. आणि परिशिष्ट ब मध्ये आपल्याला शाळा सुरू झाल्यानंतर आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षा विषयक उपाययोजनाबाबतच्या मार्गदर्शक सूचना केल्या होत्या. तर सर्वप्रथम आपण परिशिष्ट अ मध्ये ज्या सूचना केल्या होत्या त्या सूचनांचा या ठिकाणी थोडक्यामध्ये मी आढावा घेणार आहे. परिशिष्ट अ मध्ये आपल्याला पहिली सूचना केली होती की शाळेत स्वच्छता व निर्जंतुकीकरण विशेष सुविधा निश्चित करणे. उदाहरणार्थ जर आपल्या शाळेमध्ये अलगीकरण कक्ष असेल, त्याला आपण क्वारंटाईन सेंटर असं म्हणतो, जर याची व्यवस्था आपल्या शाळेमध्ये केली असेल तर शाळा सुरू करण्यापूर्वी आपल्याला आपल्या शाळेचा परिसर असेल, शाळेच्या वर्गखोल्या असतील, शाळेचा पॅसेज असेल, हा सर्व निर्जंतुकीकरण करणं ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. कारण मुलांना सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरणामध्ये आपल्याला शिक्षण द्यावं असेल तर आपल्याला हा सगळा परिसर निर्जंतुकीकरण करणं हा महत्त्वाचा भाग आहे. परिशिष्ट अ मध्ये जी पहिली सूचना आहे त्या सूचना अंतर्गत आपल्याला पहिली बाब आणखी काय सांगता येते त्या ठिकाणी महत्त्वाची, तर शाळा सुरू करण्यापूर्वी शाळेमध्ये मुलांना यावे यासाठी आपल्याला व्यवस्था केली पाहिजे. आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची म्हणजे बॅक टू स्कूल ही जी मोहीम आहे, म्हणजे जवळजवळ 1.5 वर्ष मुलं हे शिक्षणापासून वंचित आहेत, लांब आहेत, त्यामुळे आपल्याला त्यांच्यामध्ये उत्तेजना दिली पाहिजे की बॅक टू स्कूल, चला मुलांना शाळेत चला. अशी जर आपण मोहीम मोठ्या प्रमाणात राबवली तर अजूनही माझ्या मते तुम्ही ऑफलाईन सगळ्यांनी शाळा आपण सुरू केलेल्या आहेत, पण अजूनही म्हणावा असा प्रतिसाद आपल्याला या ठिकाणी मिळत नाही. आणि त्याच्यामुळे आपल्याला बॅक टू स्कूल, चला मुलांना शाळेत चला, ही सगळ्यात मोठी मोहीम या ठिकाणी राबवली पाहिजे. शाळेची स्वच्छता याच्यामध्ये अजून आपल्याला सांगता येईल की शाळेमध्ये ज्या हात धुण्याच्या सुविधा असतील या सुविधामध्ये सुद्धा आपल्याला व्यवस्थितपणा या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. म्हणजे आपल्याला हात धुण्याची जी सुविधा आहे ती मुलांच्यापर्यंत व्यवस्थित या ठिकाणी पोहोचवता येईल. तसेच शाळेमध्ये हात धुण्यासाठी जंतुनाशके किंवा साबणांचा या ठिकाणी आपण वापर केला पाहिजे. म्हणजे परिशिष्ट अ मध्ये आपला हा पहिला जो मुद्दा आहे, शाळेत स्वच्छता व निर्जंतुकीकरण विषयक सुविधा निश्चित करणे, या सुविधांचा आपण या ठिकाणी वापर केला पाहिजे. परिशिष्ट अ मध्ये दुसरी सूचना आपल्याला दिलेली आहे, शिक्षकांची कोविड-19 बाबतची चाचणी. आपल्याला जर शाळा सुरू करायची असेल तर शाळा सुरू करण्यापूर्वी सर्व शिक्षकांची RT-PCR, शिक्षकच नाही तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सुद्धा RT-PCR चाचणी आपण करून घेतली पाहिजे. आणि संबंधित RT-PCR चाचणीचा जो अहवाल आहे तो अहवाल शाळेचे मुख्याध्यापक असतील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष असतील, यांच्यापर्यंत आपण RT-PCR चाचणीचा अहवाल या ठिकाणी पोहोचवला पाहिजे. मग तो पॉझिटिव्ह असू दे किंवा निगेटिव्ह असू दे, पण तो संबंधित जे RT-PCR चाचणीचं जे प्रमाणपत्र आहे ते आपण पोहोचवणं, दाखवणं ही सगळ्यात महत्त्वाची बाब या ठिकाणी आहे. तिसरी सूचना आहे बैठक व्यवस्था. आपल्याला सर्वांना माहितच आहे की कोरोनाचा प्रादुर्भाव चालू झाल्यापासून फिजिकल डिस्टन्स, ज्याला आपण म्हणतो शारीरिक अंतर, याचा या ठिकाणी आपण सर्वात महत्त्वाचा वापर केला पाहिजे. मग बैठक व्यवस्था करताना ती फक्त विद्यार्थ्यांचीच असावी असं नाही, तर वर्ग खोल्यामध्ये असणारी विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था असेल, त्याचबरोबर संबंधित स्टाफ रूम मध्ये असणारी बैठक व्यवस्था असेल, तर याचा या ठिकाणी विचार होणं आवश्यक आहे. फिजिकल डिस्टन्सचा विचार करता एका बाकावर एकच विद्यार्थी, प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये असणारं 6 फुटाचं अंतर, या सगळ्या गोष्टींचा या बैठक व्यवस्थेमध्ये आपण विचार करणार आहोत. चौथी या ठिकाणी सूचना केली होती परिशिष्ट अ मध्ये आपल्याला की शारीरिक अंतर नियमाच्या अंमलबजावणी करता विविध चिन्हांचा वापर करणे. आता शाळा सुरू होण्यापूर्वी हे शारीरिक अंतर, फिजिकल डिस्टन्स संबंधी जी चिन्ह आहेत याचा आपण या ठिकाणी वापर केला पाहिजे. मग ही चिन्ह कोणती असतील, तर शाळेचं जे प्रवेशद्वार असेल त्या प्रवेशद्वारावरती विना मास्क प्रवेश नाही अशा प्रकारचा बोर्ड असावा, किंवा शाळेचा जो पॅसेज असेल थुंकण्यास मनाई आहे, बंदी आहे, अशा प्रकारची पण या ठिकाणी व्यवस्था केली असावी.
किंवा सर्वांनी या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं, किंवा वर्गामध्ये जे विद्यार्थी आहेत ते ज्यावेळी पिण्याच्या पाण्यासाठी किंवा पॅसेजमध्ये बाहेर वरती वगैरे येणार आहेत तर त्यांच्यासाठी म्हणजे ज्या ज्या ठिकाणी गर्दी होणार आहे पिण्याचं पाणी असू दे किंवा व्हरांड्यामध्ये असू दे, स्वच्छतागृह असू दे, वॉशरूम असू दे, ज्या ज्या ठिकाणी मुलांची गर्दी होणार आहे अशा सर्व ठिकाणी आपण जे सोशल डिस्टन्सिंगचे जे चिन्ह आहेत मग ज्याच्यामध्ये वर्तुळ असेल, चौकोन असेल, त्रिकोण असेल तर या चिन्हांचा आपण या ठिकाणी शाळा सुरू होण्यापूर्वी आपल्या शाळेमध्ये या ठिकाणी वापर केला पाहिजे. अशा बऱ्याचशा सूचना आपल्याला परिशिष्ट क मध्ये दिल्या आहेत. या सूचनांच्या व्यतिरिक्त शाळेमध्ये जे कार्यक्रम होतात या कार्यक्रमावरती सुद्धा आपल्याला निर्बंध घातले पाहिजेत. जरी आपण एखादा कार्यक्रम घेतला तर कोविड-19 चे जे संदर्भातले जे सगळे नियम आहेत, ज्या अटी आहेत त्या सगळे नियम आणि अटींचा या ठिकाणी उपयोग केला पाहिजे आणि त्यानुसार आपण शाळेचे कार्यक्रम या ठिकाणी निर्बंध घेऊन किंवा आयोजित कसे करायचं त्याचं व्यवस्थित नियोजन केलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची बाब आहे 6वी पालकांची संमती आणि पालकांनी घ्यावयाची दक्षता. याचा सगळ्यात महत्त्वाचा बाब आहे कारण बरेचसे पालक अजूनही अनुत्सुक आहेत कारण पहिली लाट, दुसरी लाट आणि संभाव्य येणारी तिसरी लाट हा धोका पालकांच्या सुद्धा लक्षात आहे. त्यामुळे पालकांची संमती आणि पालकांच्या मध्ये जनजागृती हा सगळा महत्त्वाची बाब या सूचनेमध्ये या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. 7वी जी बाब आहे की विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि समाजातले सदस्य यांना कोविडच्या संदर्भातली जी आव्हानं आहेत याबाबतची त्यांची भूमिका जागरूक करणे. आता कोविडची आव्हानं कोणती आहेत तर त्याच्यामध्ये फिजिकल डिस्टन्स असेल, मास्कचा वापर असेल, सॅनिटायझरचा वापर असेल तर याच्याबद्दलची जनजागृती पालकांच्या मध्ये, विद्यार्थ्यांच्या मध्ये कोविड-19च्या संदर्भातल्या ज्या गैरसमजुती आहेत याचीही जाणीव पालकांच्या मध्ये, समाजामध्ये आपण या ठिकाणी करून दिली पाहिजे. तर ऑफलाईन शिक्षणाला आपल्याला चांगला आणि मोठा प्रतिसाद मिळणार आहे. 8वी जी बाब आहे की शाळेतली उपस्थितीबाबतच्या धोरणामध्ये सुधारणा करणे. आता याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल की शाळेमध्ये फोटो काढायचे पूर्वी आपण 100% उपस्थिती असेल तर अनेक प्रकारची प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना देत होतो. पण आता जर आपल्याला या प्रमाणपत्राला किंवा या उपक्रमाला आपल्याला थोडा फाटा द्यावा लागेल कारण हा कोविड-19चा जो प्रादुर्भाव आहे तो लक्षात घेता आपल्याला उपस्थितीबद्दल जरा म्हणजे विद्यार्थ्यांना सवलत देता येईल या ठिकाणी. त्याचबरोबर शाळेचे जे कर्मचारी आहेत त्यांना जे नेमून दिलेलं काम असेल, मग कोविड-19 ची ड्युटी असेल, लसीकरणाची ड्युटी असेल तर हा विचार करता त्यांना पण याच्यामधून या ठिकाणी आपल्याला सवलत द्यावी लागणार आहे. तर अशा प्रकारे परिशिष्ट क मध्ये आपल्याला बऱ्याच सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. जसं परिशिष्ट अ मध्ये सूचना आपल्याला दिल्या होती की शाळा सुरू करण्यापूर्वी म्हणजे या सर्व सूचनांचा आपण उपयोग करायचा आहे केव्हा करायचा आहे तर शाळा सुरू करण्यापूर्वी. परिशिष्ट ब आपल्याला काय सांगतं तर शाळा सुरू झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे. माझ्या मते या सगळ्या सूचना आपण वाचल्या असतील पण तरी सुद्धा एक चर्चा म्हणून, एक उहापोह म्हणून मी आपल्या समोर या ठिकाणी या सूचना परत एकदा सांगत आहे. परिशिष्ट ब मध्ये पहिली सूचना आहे शाळेत व शाळेच्या परिसरात स्वच्छता व आरोग्यदायी परिस्थिती राखणे. याच्यामध्ये आपल्याला काय सांगता येईल की आपल्या ज्या वर्ग खोल्या असतील, शाळेमध्ये जे बेंचेस असतील, टेबल्स असतील, खुर्च्या असतील, पॅसेज असतील तर हे विद्यार्थी ज्यावेळी वापरतात आणि वापरून घरी गेल्यानंतर दररोज या सर्वांचं आपल्याला निर्जंतुकीकरण करणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग या परिपत्रकामध्ये या ठिकाणी सांगितलेला आहे. दुसरा आहे शाळेत विद्यार्थ्यांना सुरक्षित ठेवणे. म्हणजे शाळेतले जे विद्यार्थी आहेत ते दर दिवशी आपल्या समजा आपली शाळा 2 सत्रामध्ये भरत असेल तर 2 सत्रामध्ये येणार आहेत. तर हे येत असताना विद्यार्थ्यांना एकमेकांच्या मास्कचा गैरवापर करू नये किंवा एकमेकांच्या मास्कची अदलाबदल करू नये, कुठल्याही पाण्याच्या बाटलीचं शेअर करू नये, एकमेकाला देऊ नये किंवा आपण जे जे काही साहित्य वापरतो ते सगळं साहित्य आपल्यालाच वापरायचं आहे अशा प्रकारची सूचना या ठिकाणी दिली. तिसरी सूचना होती
विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाची सोय करणे. म्हणजे जर आपले विद्यार्थी लांबून येत असतील तर अशा विद्यार्थ्यांना माझ्या मते अजूनही आपल्याला या प्रवासाची आपल्याला मुभा दिली नाही, पण जरी आपल्याला मुभा दिली तर विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्स, मास्क, सॅनिटायझर या सर्व गोष्टींचा उपयोग करून एक सुरक्षित प्रवासाची सोय आपल्याला करता येईल. चौथी बाब याची आहे कर्मचारी व विद्यार्थी यांच्या सुरक्षित प्रवेश व गमन, ज्याला आपण एंट्री आणि एक्झिट म्हणणार आहे. म्हणजे विद्यार्थी शाळेतून एका बाजूने सकाळी येताना मुख्य प्रवेशद्वाराने एंट्री करतील आणि जाताना एक्झिट करताना एखादा आपल्या शाळेला दुसरं प्रवेशद्वार असेल तर त्या बाजूने एंट्री करतील. असा उद्देश असण्याचे कारण का, तर गर्दी होऊ नये. प्रत्येक विद्यार्थी बाहेर पडताना, एंट्री करताना किंवा एक्झिट होताना कोविड-19 जे नियम आहेत त्या सर्व नियमांचं याच्यामध्ये पालन होणार आहे आणि मग हा विद्यार्थी एंट्री आणि एक्झिट या नियमाचा व्यवस्थित वापर या ठिकाणी करू शकणार आहे. पाचवी बाब आहे वर्ग खोल्या व इतर ठिकाणी सुरक्षितता मानकांची खात्री करावी. म्हणजे वर्गामध्ये ज्या ज्या सगळ्या बाबी आहेत त्या सर्व बाबींची व्यवस्थित या ठिकाणी पूर्तता असावी. ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं पुस्तक असेल, वही असेल, पेन असेल, वॉटर बॉटल असेल, हे विद्यार्थ्यांनी त्याची अदलाबदल करायची नाही. प्रत्येकानं आपले आहे तोच त्याचा वापर या ठिकाणी करायचा आहे. विद्यार्थ्यांनी प्रत्येक कृती केल्यानंतर हात स्वच्छ धुवायचे आहे. म्हणजे समजा विद्यार्थी पॅसेजमध्ये वापरला किंवा कुठेही डेस्कवरती हात वगैरे ठेवला तर परत त्या विद्यार्थ्यानं वॉश बेसिनचा वगैरे वापर करायचा आहे आणि आपले हात या ठिकाणी स्वच्छ करायचे. आणि 6वी बाब या ठिकाणी अभ्यास वर्गाची व्यवस्था. समजा शाळा दर दिवशी 2 सत्रामध्ये जर आपली भरत असेल तर वर्गाचा कालावधी हा 3 ते 4 तासापेक्षा अधिक असू नये. म्हणजे आपल्याला दररोज तासिका घेताना घड्याळी 3 तास किंवा घड्याळी 4 तास याप्रमाणे आपल्याला या तासिका घ्याव्या लागणार आहेत. याप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अभ्यास वर्गाची आपल्याला व्यवस्था या ठिकाणी करावी लागणार आहे. 7वी बाब आहे कोविड-19 संशयित आढळल्यास करावयाची कारवाई. आता एवढं करून सुद्धा जर आपल्या शाळेमध्ये एखादी व्यक्ती पॉझिटिव्ह आली किंवा एखादा मुलगा जर पॉझिटिव्ह आला तर तो पॉझिटिव्ह आल्यानंतर आपण कोणती काळजी घ्यायची, त्याच्यावरती कोणती कारवाई करायची आणि आपली संबंधित शाळा आपण बंद ठेवायची का काय सुरू ठेवायची या संबंधीचा सगळा निर्णय हे कोविड-19 ची जी नियंत्रण समिती आहे ती समिती घेईल आणि त्यानुसार आपण हा निर्णय घ्यायचा आहे आणि संबंधित कारवाई करायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब जी आहे ती म्हणजे मानसिक व सामाजिक कल्याण. आपल्याला माहित आहे जवळजवळ 3 वर्ष आपण सगळे मानसिक तणावाखाली आहोत आणि एक मानसिक समस्या कोणती ना कोणती तरी प्रत्येकाला भेडसावत आहे. ज्याच्यामध्ये चिंता असेल, निराशा असेल, असे अनेक प्रसंग प्रत्येकाला या ठिकाणी येत आहेत. प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रसंगामधून जात आहे. फक्त आपणच जातोय असं नाही, तर आपले जे विद्यार्थी आहेत ते सुद्धा अनेक प्रसंगामधून या ठिकाणी जात आहेत. तर अशा ज्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या असणाऱ्या समस्या आहेत त्या समस्यांची आपण नोंदणी करून घेतली पाहिजे, त्यांच्याशी आपण जवळीक केली पाहिजे आणि त्यांच्यामध्ये असणारी निराशा, त्यांना येणारं नैराश्य याच्याबद्दलची याच्या मागची कारणं जाणून घेतली पाहिजेत आणि मग आपण त्यांचं या ठिकाणी समुपदेशन करून त्यांना या प्रभावामध्ये जास्तीत जास्त आणण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे. मला जो विषय दिला होता ऑफलाईन शाळा सुरू करणे या विषयाअंतर्गत परिशिष्ट क आणि परिशिष्ट ब मध्ये ज्या ज्या काही सूचना दिल्या होत्या त्या सर्व सूचना मी आपल्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजूनही याच्यामध्ये बऱ्याचशा सूचना आहेत, त्याने वेळेअभावी मी या सूचना आपल्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवू शकत नाही. आपण सर्वांनी जे आपल्याला परिपत्रक काढलेलं आहे 7 जुलै 2021 या परिपत्रकाचा उहापोह करा, त्याचं वाचन करा. माझ्यामध्ये बऱ्यापैकी सर्व लोकांनी याचं वाचन केलं आहे, उहापोह केला आहे आणि मगच ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी या सर्व शाळा आपण सुरू केलेल्या आहेत. मला आज ऑफलाईन शाळा सुरू करणे या संदर्भात बोलण्यासाठी पोलीस केंद्राचे केंद्र प्रमुख आदरणीय रक्ते साहेब, विषय तज्ञ माननीय आदरणीय सो थोरात मॅडम, आमच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय माननीय मोहिते सर, आमची सर्व टीम यांनी बोलण्याची संधी मला या ठिकाणी दिली
याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो, धन्यवाद मानतो. मी हे जे प्रेझेंटेशन आहे हे प्रेझेंटेशन पीपीटीच्या माध्यमातून सुद्धा मी या ठिकाणी आपल्यापर्यंत देऊ शकत होतो, पण रेंजचा प्रॉब्लेम, नेटवर्कचा प्रॉब्लेम या ठिकाणी बऱ्यापैकी असल्यामुळं हा आपल्याला मी तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी माझ्यामध्ये तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती बघत असाल जी माझी दुसरी लिंक आहे, त्या दुसऱ्या लिंकला आपल्याला अशा प्रकारची एक पीपीटी दिसते, ज्याद्वारे मी हे प्रेझेंटेशन करणार होतो, पण लिंकच्या माध्यमातून अडचणी आल्यामुळे हा आपल्याला प्रेझेंटेशन करता येईल नाही. पुन्हा एकदा मला या सर्वांनी बोलण्याची संधी दिली, याबद्दल मी सर्वांचं आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद सर. आवाज येतोय ना? एक नाही, क्लिक असं म्यूट पाहिजे. गायकवाड सर यांनी या ठिकाणी आपला अतिशय उपयुक्त असं मार्गदर्शन ऑफलाईन शाळा सुरू करणे याविषयी केलेलं आहे. त्यानुसार परिशिष्ट अ आणि परिशिष्ट ब यातील जे काही उपाययोजना असतील, नियम असतील, अटी असतील, त्या व्यवस्थित पद्धतीने आपल्यापर्यंत त्यांनी मांडलेले आहेत. धन्यवाद सर. यानंतर तासिका क्रमांक 1 मध्ये जो दुसरा विषय आहे, शालेय स्वच्छता कृती आराखडा अंमलबजावणी करणे, या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी मी जिल्हा परिषद आंधळी शाळेच्या मंगल दिवाण मॅडम यांना विनंती करतो. श्री अल्लाट सरांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. माननीय अल्लाट सरांचं आमच्या प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय मोहिते सर यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. पुढील विषय जो आहे तो शालेय स्वच्छता कृती आराखडा अंमलबजावणी करणे याविषयी माननीय मंगल दिवाण मॅडम आपल्याला सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत. मॅडमला माझी विनंती आहे की त्यांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावे. मंगल दिवाण मॅडम. हा येतो मॅडम, बोला. सर एकच लिंक पाटील सर. पाटील सर. हो पाटील सर. मॅडमचं एकाच लिंकला दिसत असेल, एकाच लिंकला दिसत असेल. बघा, हां तेच म्हणतोय, एकाच लिंकला त्या दोन्ही लिंकचे तिथं पाहिजेत. शूटिंग चालू आहे, बंद करू.